जय शिवराय। येणाऱ्या 6 जूनला किल्ले रायगडावर 350वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी, छत्रपतींची कुलस्वामिनी असलेली आई तुळजाभवानीच्या चरणी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि आशीर्वाद घेण्यासाठी आमचे मित्र श्री विठ्ठलांना बाराते आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी अवतान देण्यासाठी, निमंत्रण देण्यासाठी तुळजापूरला आलेला आहे। आम्ही मागच्या 8 वर्षापासून तुळजापूरकर छत्रपती युवराज संभाजीराजे, युवराजनी संयोगिता राणे साहेब आणि आमचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं आम्हाला जो तुळजापूरकरांना जो सन्मान दिलेला आहे, गडाची गडदेवता शिरकाई देवीला साडी चोळी आणि तुळजाभवानीचं कुंकू या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेऊन जातो। त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजेंच्या हातून ज्या चांदीच्या मूर्ती, उत्सव मूर्तीवर जो अभिषेक केला जातो, त्या मूर्तीला सुद्धा आम्ही तुळजापूरकरांनी अर्पण केलेली कवड्याची माळ या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेऊन जातो, अर्पण करतो आणि हा आमच्या तुळजापूरकरांचा बहुमान आहे। त्याबद्दल आम्ही छत्रपतींचं आणि आमच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीचं आभार मानतो। जय शिवराय। मागच्या 8 वर्षापासून, मागील 8 वर्षापासून आम्ही दरवर्षी या ठिकाणी शिरकाई देवीसाठी साडी चोळीचा आहेर घेऊन जातो तुळजापूरकरांच्या वतीनं। आई तुळजाभवानीच्या चरणी ते साडी आणि इतर साहित्य लावून आम्ही मग ते घेऊन जातात। किल्ले रायगडावर 6 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा अगदी थाटात साजरा होत असतो। त्या ठिकाणी जो भव्य दिव्य पालखी सोहळा असेल, अनेक गड पूजन असेल, आपल्या रायगड घेऱ्यातील अनेक लोक या रायगडावर संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ 6 ते 7 लाख संख्येने जी लोक येतात व त्या रायगडावर भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं 2 दिवसीय नियोजन असतं। त्या नियोजनाची, त्या कार्यक्रमाची पत्रिका आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण करण्यासाठी आज आम्ही युवराज छत्रपती संभाजीराजे असतील, आईसाहेब संयोगिता राजे मासाहेब असतील यांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असते? तर 5 जून रोजी आई जिजाऊ मासाहेब यांना वंदन करून, अभिवादन करून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे व तसेच त्याच दिवशी 5 वाजता युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे हे पायी रायगडावर जाऊन आई शिरकाई देवी समोर जो होळीचा माळ आहे त्या ठिकाणी ढाल तलवारीचा व लाठ्या काट्यांचा असा भव्य दिव्य मर्दानी खेळाचा कार्यक्रम व तसेच आई शिरकाई देवीचा जागरण गोंधळ, शाहिरांचा कार्यक्रम व तसेच दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी भव्य दिव्य अशा पालखी सोहळा असेल व तसेच झेंडावंदन असेल, तसेच भगव्या ध्वजाची स्थापना असेल व सदरेवरचा सुवर्ण नाण्यांचा छत्रपती शिवरायांना अभिषेक असेल, अशा अनेक कार्यक्रमांची रूपरेषा या ठिकाणी आखलेली आहे। आणि किती माणसं आपल्या भागातून तिकडे जातात? आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातून जवळजवळ 2 ते 3 हजार शिवभक्त त्या ठिकाणी जातात, दरवर्षी जातात। शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे। याचं निमंत्रण घेऊन या ठिकाणी शिवभक्त आई तुळजाभवानीच्या चरणी त्यांनी आई जगदंबेला अवतरण दिलं। हा कार्यक्रम प्रचंड उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि निर्भयपणे पार पाडावा अशी प्रार्थना या ठिकाणी तुळजाभवानीला सर्व शिवभक्तांनी आज केली। या समवेत सर्व पुजारी बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी आई जगदंबेचा आशीर्वाद म्हणजे एक अतिशय आनंदाचा क्षण। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही शिवभक्तांनी आज देवीला या ठिकाणी साकडं घातलं आणि हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पाडावा हे आग्रहाचं निमंत्रण आई जगदंबेला दिलेलं आहे। जय शिवराय या मंत्राला युवक भरारून जातात आणि एक स्फूर्ती मिळते। असं आई तुळजाभवानीच्या दरबारात आज निमंत्रण पत्रिका रायगडावरती 6 जून होतं। 6 जूनला जे मोठ्या स्वरूपात उत्साहात जो कार्यक्रम होणार आहे तो महाराष्ट्रातून यावेळेस हा वेगळा कार्यक्रम असून या कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्यास मी पुजारी बांधवाच्या वतीने शुभेच्छा देतो।